Dear students, today we continue the numericals. The next numerical is 32 number. A particle executing SHM has total energy. How much is the total energy? Total energy is 20 joule. If the potential energy of the particle midway between mean and extreme position is, that is PE is equal to 5 joule at midway between mean and extreme position is 5 joule, then the average total energy will be average total energy. What is the formula? This is the average symbol of average total energy. Average total energy is always constant. Total energy at any position is equal to constant, and therefore average total energy is equal to total energy, that is 1 by 2 m omega square a square, which is always constant, and that is equal to 20 joule. That is equal to 20 joule madhe beta. And now next problem 33. Potential energy of a particle performing SHM in its rest position is, potential energy PE is equal to 15 joule if the average kinetic energy average is equal to 5 joule, then the total energy of the particle performing SHM will be. तर आपल्याला इथं काढायचं आहे टोटल एनर्जी इज टू बी डिटरमाइन. तर टोटल एनर्जी तुम्हाला जर कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी दिलं असेल, टोटल एनर्जी काय असते सांगा बेटा. कायनेटिक एनर्जी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी मॅक्सिमा प्लस मिनिमा डिवाइडेड बाय 2 असते. तर पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM in its rest position is 15 joule. If the average kinetic energy is 5 joule, then total energy is equal to काय असते बेटा, kinetic energy that is equal to total energy is equal to 2 times kinetic energy, average kinetic energy, and that is equal to 2 into average kinetic energy किती आहे सांगा मला 5, and that is equal to 10 joule. That is equal to 10 जूल. चला पुढे नेक्स्ट काय दिलेलं आहे सांगा बरं मला आता. फॉर ए सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर मूविंग अलॉंग ए स्ट्रेट लाईन, सरळ रेषेमध्ये, द ग्राफ्स विच रिप्रेझेंट द व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी के, पोटेन्शियल एनर्जी U and total energy T with the displacement पाहावेटा. आता या ग्राफमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, कायनेटिक एनर्जी कुठं मॅक्झिमम असते, मेन पोझिशनला. इथं हा ग्राफ कायनेटिक एनर्जीचा, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी जी असते ती मेन पोझिशनला, आणि पोटेन्शियल एनर्जी मेन पोझिशनला 0 असते. एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी कमी कमी होत जाते, 0 होते, आणि पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. म्हणून हा जो ग्राफ येतो, द आन्सर इज हिअर ए. दॅट इज आपण जर ग्राफ काढला असेल, हा व्हेरिएशन ऑफ कायनेटिक, पोटेन्शियल आणि टोटल एनर्जी, आणि x इज इक्वल टू 0, आणि इथं x इज इक्वल टू a
आणि इथं x इज इक्वल टू मायनस ए बेटा. आता मीन पोझिशनला x इज इक्वल टू 0 म्हणजे मीन पोझिशनला टोटल एनर्जी ही कायनेटिक एनर्जी असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला मोमेंटरीली बॉडी स्टॉप होते. म्हणून अशा टाईपचा ग्राफ येतो. हा कायनेटिक एनर्जीचा ग्राफ आहे. पोटेन्शियल एनर्जी मीन पोझिशनला 0 असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी ही मॅक्झिमम असते. एक्झॅक्टली अपोजिट त्याच्या हा ग्राफ येतो पोटेन्शियल एनर्जीचा. आणि टोटल एनर्जी कोणतेही कॉन्स्टंट असते आणि हा ग्राफ असतो टोटल एनर्जीचा. तर अशा टाईपचं आपण या ठिकाणी न्यूमरिकल हे लर्न केलेलं आहे बेटा. हां, आता त्यानंतर पुढचा न्यूमरिकल जो असेल तो पहा बरं. अ पार्टिकल इज एक्झिक्युटिंग SHM ॲट ए डिस्प्लेसमेंट y1 इट्स पोटेन्शियल एनर्जी. डिस्प्लेसमेंट y1 potential energy U1 and Y2 potential energy U2. Right? Pivot. The potential energy of a particle at a displacement Y1 plus Y2 असेल तर त्या ठिकाणी potential energy किती असेल? PE is to be calculate. Potential energy is to be calculate. हां, सांगा बेटा. पोटेन्शियल एनर्जी U1 is equal to 1/2 K into Y1 square. That is U1 directly proportional to Y1 square. आणि सिमिलरली U2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Y2 स्क्वेअर. आलं ना फॉर्म्युला लक्षात? हां, आता त्यानंतर पुढे काय आहे? आता तुम्हाला जे दिलेलं आहे, काय दिलेलं आहे? पोटेन्शियल एनर्जी आपली डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे. काय? U1 प्लस U2 ही पोटेन्शियल एनर्जी ॲट ए डिस्प्लेसमेंट Y1 प्लस Y2 म्हणलेलं आहे. मग काय असेल? आपण या दोघांची पोटेन्शियल एनर्जी आपण U घेऊ बेटा. U इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Y1 प्लस Y2चा स्क्वेअर. आणि मग याला जर तुम्ही एक्सपान्शन केलं असं काय येतं सांगा बरं मला? Y1 स्क्वेअर प्लस Y2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स Y1 Y2 आणि टोटल एनर्जी जी असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सांगा बरं. Y1 स्क्वेअर म्हणजे किती आला? U1. Y1 स्क्वेअर म्हणजे U1 प्लस U2 प्लस 2 टाइम्स रूट ऑफ Y1 प्लस रूट ऑफ U1 प्लस U2 रूट ऑफ म्हणजे इथं जे आलेलं आहे तुम्हाला U1 प्लस U2 प्लस 2 टाइम्स U1 इंटू U2 इथं तुम्हाला इंटू पाहिजे. इथं तुम्हाला इंटू पाहिजे यामध्ये. हे पाय ही टोटल एनर्जी फॉर दॅट डिस्प्लेसमेंट अँड दॅट इज इक्वल टू हिअर दॅट इज इक्वल टू काय आलं? U1 प्लस U2 प्लस 2 टाइम्स U1 2 टाइम्स रूट ऑफ Y1 प्लस Y2 Y1 इंटू Y2. चला नेक्स्ट. तर पुढचा प्रॉब्लेम जो असेल तो प्रॉब्लेम नंबर 36 बेटा. छान प्रॉब्लेम आहे. वाचा. सिम्पल आहे. प्रॉब्लेममध्ये काही अडचण नाही. सिम्पल. अ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM हॅज ए टोटल एनर्जी E. ही टोटल एनर्जी E. अनदर पार्टिकल ऑफ ट्वाइस द मास म्हणजे M2 इज इक्वल टू 2 टाइम्स M एक्झिक्युटिव्ह SHM. Another particle of twice the mass of the first particle execute SHM with 4 times the frequency. N2 is equal to 4 times N1 and twice the amplitude. A2 is equal to 2 times A1 of the first. Its total energy
A2 बरोबर किती? चला बेटा, काय रे फॉर्म्युला? टोटल एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, E2 बाय E1 इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर A स्क्वेअर, 1/2 m ओमेगा m1 m2 ओमेगा 2 आणि A2 स्क्वेअर डिवायडेड बाय 1/2 m1 ओमेगा 1 स्क्वेअर इंटू A2. 1/2 cancel. Here E2 by E1 is equal to m2 ची किंमत 2 टाइम्स m1 अपॉन m1 इंटू काय दिले बेटा? फ्रिक्वेन्सी दिलेलं आहे. तर ओमेगा म्हणजे 2 पाय n म्हणजे 4 पाय स्क्वेअर n2 स्क्वेअर, n2 स्क्वेअर डिवाइड बाय n1 स्क्वेअर इंटू A2 बाय A1 चा होल स्क्वेअर. हे कॅन्सल. 2 इंटू n2 ची किंमत किती? 4 टाइम्स n1, बरोबर आहे ना? 4 टाइम्स n1 अपॉन n1 याचा स्क्वेअर इंटू A2 ची किंमत 2 टाइम्स A1 डिवाइड बाय A1 याचा स्क्वेअर. हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल. 2 इंटू 4चा स्क्वेअर 16 इंटू 2चा स्क्वेअर 4. चला किती आलं? 16 64, 64चा दुप्पट किती? 128. हे E2 बाय E1 आणि E2 इज इक्वल टू 128 E. A2 is equal to 128 E. Right? This is the numerical. आता पुढे बेटा, the displacement, next numerical इथं असेल. पहा बरं आता, the displacement of a particle performing SHM is दिलेलं आहे बेटा तुम्हाला, where x and t are in CGS units, then the amplitude of SHM is. आता एक साइन आणि एक कोसाइन असेल तर काय घेतो ॲम्प्लिट्यूड? A इज इक्वल टू रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स A1 A2 कॉस ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2. हा बेसिक फॉर्म्युला बेटा. चला A1 ची किंमत किती? पहा इथं A1 तुम्हाला दिले A1 3, A2 दिलेला आहे 4 आणि अल्फा 1 मायनस अल्फा 2ची किंमत π/2 दिलेली आहे. कसं आलं हे? एक साईन आणि एक कोसाईन असेल तर त्या दोन्हीतला फेज डिफरन्स किती असतो? π/2 असतो. A1 स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर म्हणजे किती? 4चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स 3 इंटू 4 इंटू कॉस π/2ची किंमत किती? 0 येतं. म्हणजेच किती आलं आहे? 3चा स्क्वेअर 9 प्लस 16 प्लस 0 कॉस π/2ची किंमत 0 येते. म्हणजे रूट ऑफ 25 आणि रूट 25ची व्हॅल्यू किती येते? 5 सेंटीमीटर, जे CGS युनिटमध्ये दिलेलं आहे म्हणून ते सेंटीमीटर भेटेल. आता पुढे, द डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज काय दिलेलं आहे? कॉम्पोजिशन ऑफ 2 पॅरलल SHMचा x इज इक्वल टू 3 साइन ऑफ 314t प्लस 4 कॉस 314t भेटेल. एक साइन आणि एक कोसाइन असेल तर डेल्टा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ B बाय A. B म्हणजे कोइफिशियंट ऑफ कॉस, tan इनवर्स ऑफ 4 डिवाइड बाय 3. tan इनवर्स ऑफ 4 डिवाइड बाय 3. एक साइन आणि कोसाइन असेल तर काय फॉर्म्युला? शॉर्टकट फॉर्म्युला, डेल्टा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ कोइफिशियंट ऑफ कोसाइन, कोइफिशियंट ऑफ कोसाइन
अपॉन कोइफिशियंट ऑफ साइन. कोइफिशियंट ऑफ साइन हा फॉर्म्युला शॉर्टकट लक्षात ठेवा आणि मग ओरली तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करता येऊ शकेल बेटा. आता त्यानंतर पुढे प्रॉब्लेम नंबर किती 39 मध्ये बेटा सांगा बरं. द डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल इन SHM इज गिवन बाय. डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल इन SHM इज गिवन बाय. then t its displacement in meter. X is equal to sine of omega t plus cos omega t आणि t इज इक्वल टू 0 ठेवायचं आहे. साइन ऑफ ओमेगा इंटू 0 प्लस कॉस ऑफ ओमेगा इंटू 0 दॅट इज इक्वल टू साइन 0ची किंमत किती बेटा 0 प्लस कॉस 0ची किंमत 1 अँड दॅट इज इक्वल टू 1. एक्स इज इक्वल टू 1 असं एक सिंपल न्यूमरिकल आपण सॉल्व केलेलं आहे. आता त्यानंतर पुढे चला हे जे न्यूमरिकल आहे या ठिकाणी द डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल इन SHM इज गिवन बाय एक्स इज इक्वल टू साइन ऑफ ओमेगा टी प्लस कॉस ऑफ ओमेगा टी. हां पुढे काय विचारले देन इट्स ॲम्प्लिट्यूड अँड इनिशियल डिस्प्लेसमेंट. त्यावेळी एक साईन आणि कोसाईन असेल तर ॲम्प्लिट्यूडचा शॉर्टकट फॉर्म्युला काय रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर राईट. A1 म्हणजे याचं कोइफिशियंट काही नाही 1 आहे 1चा स्क्वेअर इथं काही नाही 1चा स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू रूट 2. हे ॲम्प्लिट्यूड आलं. आता इनिशियल डिस्प्लेसमेंट म्हटलं तर t इज इक्वल टू 0 ठेवा बेटा दॅट इज इक्वल टू साइन ऑफ ओमेगा इंटू 0 प्लस कॉस ओमेगा इंटू 0 दॅट इज साइन ऑफ 0 प्लस कॉस ऑफ 0 आणि परत आपण इथं भेटू एक्स इज इक्वल टू 0 प्लस कॉस 0ची किंमत 1 दॅट इज एक्स इज इक्वल टू 1 रूट 2 आणि 1 दॅट इज द आन्सर ऑफ दिस न्यूमरिकल. चला बेटा पुढे हा न्यूमरिकल आपल्याला इथं सॉल्व करायचा. पुढचा नेक्स्ट 41 अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM अलॉन्ग ए पाथ लेंथ 8 सेंटीमीटर. पाथ लेंथ L इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. तर 2a बरोबर 8 a बरोबर 8/2 इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. इनडायरेक्टली ॲम्प्लिट्यूड इज गिवन. इज इनिशियली ॲट ए डिस्टन्स 2 सेंटीमीटर फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता पहा बेटा हे जे पाथ आहेत हे इथून इथपर्यंत पार्टिकल ह्या पोझिशनला हे ॲम्प्लिट्यूड ए बरोबर किती आलं 4 सेंटीमीटर. एक्स्ट्रीमपासून मोशन स्टार्ट केलेलं आहे आणि तो कुठं आलेला आहे 2 सेंटीमीटर म्हणजे किती मिडवेलाच आला. तर इथं एक्स इकडून मेजर केलं असतं मीनपासून मेजर केलं असतं ते एक्स एक्स्ट्रीमपासून मेजर केलं असतं ते एक्स डॅश मूव्हिंग टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी. इफ इट्स पिरियड इज 8 सेकंड कॅपिटल T इज इक्वल टू 8 सेकंद. देन द डिस्प्लेसमेंट आफ्टर डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्स काढायचा आहे आफ्टर किती 0.6667 सेकंद म्हणजेच 2/3 सेकंद म्हणजेच किती 2/3 सेकंद बेटा. चला काय आता फॉर्म्युला सांगा बरं. पहिल्यांदा एक्स इज इक्वल टू a cos ओमेगा टी घ्यायचा. एक्स काय घेतला आपण डिस्प्लेसमेंट मेजर फ्रॉम द मीन पोझिशन ते आता एक्स्ट्रीमपासून दिलेले 2 मीनपासून सुद्धा 2च आहे म्हणून हे 2 भेटेल. ॲम्प्लिट्यूड किती आहे 4 कॉस ऑफ
ओमेगा इंटू टी. तर कॉस ओमेगा टी इज इक्वल टू 2/4 इज इक्वल टू 1/2 इज इक्वल टू 1/2. राईट. पिरियड जो दिलेला आहे तुम्हाला, तर देन द डिस्प्लेसमेंट आफ्टर किती सेकंदामध्ये दिलेलं आहे तुम्हाला, एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. हां, आता ओमेगाची किंमत 2π/t, डिस्प्लेसमेंटच काढायचं आहे ना. डिस्प्लेसमेंट, इट्स डिस्प्लेसमेंट, देन द डिस्प्लेसमेंट आफ्टर 0.6 म्हणजे 2/3 सेकंद. तर बेटा एक्स इज इक्वल टू जे असेल, एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी, दॅट इज ए किती आहे 4 कॉस ऑफ 2π/T इंटू स्मॉल टी. आणि मग इथं 4 इंटू कॉस ऑफ 2π/T पिरियड 8 सेकंद इंटू 2/3. राईट. आता हे 2 इंटू 2 4 म्हणजे इथं 2 आलं आणि पुढे येतं 4 कॉस ऑफ π/6. π/6 म्हणजे किती 30. 4 इंटू कॉस 30 √3/2. इथं आलं बेटा हे 2, दॅट इज 2 इंटू √3. म्हणजेच किती आलं रे 2 इंटू 1.732 इज इक्वल टू 4 6 2 न मल्टिप्लाय करा. 14ला 4 हातचाला 1 5 पॉईंट, 14ला 4 हातचाला 1 2 आणि 1 3 पॉईंट हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे इथं जे आपण घेतलेलं आहे वर्कआउट केलं तुम्ही तर ह्याची गरजही नाही आपल्याला इथं. म्हणजे इथून डायरेक्ट सुरुवात करा आणि हा अशा पद्धतीनं विचारलेला न्यूमरिकल आहे बेटा. आता त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे पहा. The amplitude of a particle performing a simple harmonic oscillation is 13. म्हणजे A बरोबर आहे 13 सेंटीमीटर. If it is at a distance of 12 सेंटीमीटर फ्रॉम द मेन पोझिशन पासून x बरोबर आहे 12 सेंटीमीटर. If it is at a distance of 12 सेंटीमीटर फ्रॉम द मेन पोझिशन, इट्स वेलॉसिटी इज v बरोबर आहे 50 सेंटीमीटर पर सेकंद. देन फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन n बरोबर काढायचं आहे. चला काय करणार बेटा, फॉर्म्युला v इज इक्वल टू ओमेगा रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. v किती दिलं आहे तुम्हाला 50 इज इक्वल टू ओमेगा a ॲम्प्लिट्यूड 13चा स्क्वेअर 169 मायनस 12चा स्क्वेअर 144, दॅट इज 50 इज इक्वल टू ओमेगा इंटू किती आलं हे 25 आणि त्याचा स्क्वेअर रूट किती येतो 5 ओमेगा आणि ओमेगा इज इक्वल टू 50 डिवाइड बाय 5 10 रेडियन पर सेकंद. आपल्याला फ्रिक्वेन्सी विचारलेलं आहे. ओमेगा म्हणजे 2πn इज इक्वल टू 10. तर n इज इक्वल टू 10 डिवाइड बाय 2π, दॅट इज इक्वल टू 5 डिवाइड बाय पाय. 5 डिवाइड बाय पाय इज द आन्सर ऑफ धिस न्यूमरिकल. देन नेक्स्ट एक वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम म्हणजे पाय बेटा, आता इथं जे दिलेलं आहे नेक्स्ट, हां आता इथं जे तुम्हाला दिलेलं आहे काय दिलेलं आहे बेटा, द व्हेरिएशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर इज शोन इन द फिगर. बाजूला फिगर दिलेलं आहे पहा. देन फोर्स कॉन्स्टंट ऑफ द सिस्टीम इज म्हणजे काय के काढायचं आहे. फोर्स कॉन्स्टंट ऑफ द सिस्टीम इज
आता पोटेन्शियल एनर्जी जूलमध्ये, डिस्प्लेसमेंट एक्स मिलीमीटरमध्ये, हे एक्स मिलीमीटर आहे. तर तुम्हाला के काढायचं असेल तर इथं काय घेतलं पाहिजे. आता ही एनर्जी इथून इथपर्यंतची 0. म्हणजे 0.1 जूलमध्ये ही एनर्जी आहे, ती पोटेन्शियल एनर्जी 0. पोटेन्शियल एनर्जी आहे बेटा. आणि टोटल एनर्जी किती झाली. टोटल एनर्जी इज इक्वल टू 0.04 मायनस 0.01 इज इक्वल टू 0.03 जूलमध्ये झाली. आणि ॲम्प्लिट्यूड किती दिलं आहे आपल्याला. ए बरोबर आहे, हे 20 दिलेलं आहे, 20 मिलीमीटर म्हणलेलं आहे. 20 × 10⁻³ मीटर. चला काय फॉर्म्युला. टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 mω² a². आणि तर इथं येईल 1/2 mω² म्हणजे के × a². आपल्याला विचारलं आहे के बरोबर 2 टाइम्स टोटल एनर्जी डिवाइड बाय ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. 2 × टोटल एनर्जी काढली आपण 3 × 10⁻² डिवायडेड बाय a². 20 × 20 × 10⁻⁶. तर पहा बरं बेटा आता किती येतं रे हे. पाय 6 वर गेले, +6 आणि -2 4. म्हणजे 2 × 3 × 10⁻⁴. 10⁻⁴ म्हणजे 100 × 100 डिवायडेड बाय 20 × 20. 1 0 इथं कॅन्सल, हे 0 इथं कॅन्सल, हे 2 याला कॅन्सल. काय आलं बेटा. इक्वल टू 3/2 म्हणजे 1.5 × 100 इज इक्वल टू 150 Nm/m. 150 Nm/m is the result of this न्यूमरिकल. आणि थोडा वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. हे इथं मुलं कन्फ्यूज होतात, गोंधळात पडतात. म्हणजे इथं टोटल एनर्जी जी आहे ना, ही इथून इंटरसेक्ट झाला नाही. म्हणजे ही एवढी 0. पोटेन्शियल एनर्जी आहे. पोटेन्शियल एनर्जी 0. पोटेन्शियल 0.01. आणि ती टोटल मेकॅनिकल एनर्जीमधून ही वजा केली तर टोटल एनर्जी ती येते. मी तुम्हाला इथं वर्कआउट करून दाखवलेली ही 0.03 जूल. तर या प्रॉब्लेममध्ये जे थोडं टिपिकल होतं ते आपण इथं कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 46. 2 particles P and Q start from origin and execute simple harmonic motion along x-axis with the same amplitude. Both have the same amplitude. A1 is equal to A2 is equal to A. But with the periods T1 is equal to 3 seconds and T2 is equal to 6 seconds. Respectively, the ratio of velocities of P to Q, Vp divided by Vq is to be calculated. Now, what is here? So, we have the equation x1 is equal to a sine of omega 2 pi by t1 into small t, and that is equal to a sine 2 pi by 3 into t, and x2 is equal to a sine 2 pi by t2 into t is equal to a sine of 2 pi by 6 into t. So that is the phase. This first particle displacement equation, second particle displacement equation, and now when these two particles are in same phase, the first particle complete 2 oscillation and the second particle complete 1 oscillation because of time period, and therefore here phi 1 minus phi 2 is equal to 2 pi. हे लक्षात आलं पाहिजे बेटा.
φ1 म्हणजे कसं आहे, पहिल्या पार्टिकलनं एक ऑसोलेशन कंप्लीट केला आणि दुसऱ्या पार्टिकलनं किती ऑसोलेशन कंप्लीट केला, पहिल्यानं 2 आणि दुसऱ्यानं 1 केला, तर ते परत इन फेजमध्ये येतात. म्हणजे फेज डिफरन्स किती असतो, 2π असतो. मग आता इथं टीची किंमत काढून घ्या बेटा. काय येईल, 2π/3 इंटू टी मायनस 2π/6 इंटू टी इज इक्वल टू 2π. हां, आता 2π कॉमन काढून कॅन्सल करा आणि टी कॉमन काढा. 1/3 मायनस 1/6 इज इक्वल टू 1. 2π कॉमन काढून कॅन्सल केलं तर काय येते, 6. LCM जर घेतलं तुम्ही 6 तर इथं येतं 2 मायनस 1 इंटू टी इज इक्वल टू 1 अँड देअरफॉर टी इज इक्वल टू 6 सेकंद. व्हॉट इज टू बी आस्क हिअर, व्हेलॉसिटीचा रेशो. आता VP इज इक्वल टू, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, काय येतं, A इंटू ω1 कॉस ऑफ 2π/T1 इंटू 6 आणि VQ इज इक्वल टू Aω2 कॉस ऑफ 2π/T2 इंटू 6. आता यांचा रेशो जर घेतलात, VP डिवाइड बाय VQ इज इक्वल टू A कॅन्सल अँड दॅट इज T2/T1. 2π/T1 आणि 2π/T2 भागिले उलटून गुणिले वर जातं आणि कॉस ऑफ 2π/T, टी म्हणजे किती, 3 इंटू 6, इथं आलं 2π अँड दॅट इज इक्वल टू T2 अँड डिवायडेड बाय कॉस ऑफ 2π/6 इंटू 6 म्हणजे 2π आणि मग 2πची किंमत किती आली, 2πची किंमत 1. कॉस 2π आणि इथं कॉस 4π. कॉस 4πची किंमत 1 आणि कॉस 2πची किंमतसुद्धा 1. म्हणजे रेशो T2/T1 इज इक्वल टू 6 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 1/2 इज इक्वल टू 1/2 इज इक्वल टू 2:1. पाय भेटायचं हे इथं 2:1 2:1 रेशो जो येतो हा किती आला, 2:1 इथं मी घेतला. दॅट इज द प्रॉब्लेम नंबर 46. चला बेटा, आता 47 नंबरचा एक न्यूमरिकल तुम्हाला पाहता. 47 नंबर काय दिलेलं आहे, अ पार्टिकल एक्झिक्यूट सिंपल हार्मोनिक मोशन विथ अ पिरियड ऑफ कॅपिटल T इज इक्वल टू 16 सेकंद आणि ॲट टाइम T1 इज इक्वल टू 2 सेकंद. द पार्टिकल क्रॉसेस द मेन पोजिशन व्हाईल T2 इज इक्वल टू 4 सेकंद. इट्स वेलॉसिटी इज V इज इक्वल टू 4 मीटर पर सेकंद. ॲम्प्लिट्यूड ऑफ द मोशन इन मीटर A बरोबर काढायचं आहे. चला काय करता येईल आपल्याला, आता ॲम्प्लिट्यूड काढायचं आहे तर ओमेगा काढून घ्या अगोदर. ओमेगा इज इक्वल टू 2π/कॅपिटल T. 2π/कॅपिटल T 16 इज इक्वल टू π/8. त्यानंतर बेटा V इज इक्वल टू ओमेगा रूट ऑफ A² मायनस x². आता x ची किंमत परत काढून घ्या. x इज इक्वल टू A साइन ऑफ ओमेगा इंटू टी. तर ही व्हॅल्यू किती असेल सांगावर, A साइन ऑफ 2π/T म्हणजे 8, ओमेगाची किंमत π/8 इंटू, आता स्मॉल टी किती दिलं आहे तुम्हाला, स्मॉल टी द पार्टिकल क्रॉसेस म्हणजे 2. चला किती आलं आहे, A π/4 म्हणजे A/√2 आलं. आता ठेवा ओमेगाची किंमत ऑलरेडी माहीत आहे तुम्हाला π/8
a square minus x square means a square by 2. LCM घ्या, pi by 8 रूट मध्ये 2a square minus a square divided by 2. LCM घेतला, pi by 8 किती आला, a divided by root 2. आणि वेलॉसिटी तुम्हाला दिलेली आहे 4 इज इक्वल टू पाय ए डिवाइड बाय 8 रूट 2. आता भेटायचे ए बरोबर 8 चौक 32 रूट 2 डिवाइड बाय पाय. किती आलं हे, ए बरोबर आहे 32 रूट 2 डिवाइडेड बाय पाय. हा प्रॉब्लेम नंबर 47 बेटा. चला पुढचा प्रॉब्लेम नंबर, नेक्स्ट प्रॉब्लेम 44. चला 44 मध्ये आपण थोडं उलटे झालेत ना. ठीक आहे. नंबरमध्ये थोडीशी गडबडी झालेली आहे, पेजेस उलटे बसलेले आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही. प्रॉब्लेम तर काय त्याच पद्धतीने सॉल्व करायचं बेटा. A body of mass 5 gram is executing SHM with amplitude A बरोबर किती, A बरोबर 10 सेंटीमीटर, velocity 100 सेंटीमीटर पर सेकंड. Its velocity will be 50 at the displacement from the mean position equal to. आता इथं ते काय दिलेलं आहे, अ बॉडी ऑफ मास 5 ग्रॅम इज एक्झिक्युटिंग SHM विथ ॲम्प्लिट्यूड 10 सेंटीमीटर. इट्स वेलॉसिटी इज 100 सेंटीमीटर पर सेकंड. इट्स वेलॉसिटी विल बी 50 सेंटीमीटर पर सेकंड ॲट ए डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन इक्वल टू. म्हणजे काढायचं आहे तुम्हाला x इज इक्वल टू काढायचं आहे. आता हे मॅक्झिमम वेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी जी दिलेली आहे ती दिलेली आहे 50 सेंटीमीटर पर सेकंड. अ बॉडी ऑफ मास 5 ग्रॅम इज एक्झिक्युटिंग SHM विथ ॲम्प्लिट्यूड 10 सेंटीमीटर. इट्स मॅक्झिमम वेलॉसिटी इज, इथं बेटा मॅक्झिमम शब्द पाहिजे, वेलॉसिटी इज 100 सेंटीमीटर पर सेकंड. राईट. आता काय येतं, व्ही मॅक्स बरोबर आहे ए इंटू ओमेगा. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू व्ही मॅक्स अपॉन ए. व्ही मॅक्स किती, 100 डिवाइड बाय ए 10, ओमेगा 10 रेडियन पर सेकंद आले बेटा. आता तुम्हाला काय, व्ही इज इक्वल टू ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. व्ही किती दिलेलं आहे तुम्हाला, 50. चला ओमेगा किती दिलेलं आहे इथं काढलेलं आहे आपण 10 रूट ऑफ ॲम्प्लिट्यूड 10चा स्क्वेअर 100 मायनस एक्स काढायचं आहे. हे 0 इथं कॅन्सल. 25 इज इक्वल टू 100 मायनस एक्स स्क्वेअर अँड देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 25 इज इक्वल टू 75. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 75 आली तर एक्स बरोबर रूट 75. याला 25 इंटू 3 लिहिता येतं आणि 25चा स्क्वेअर रूट 5 रूट 3. एक्सची किंमत इन सेंटीमीटर दॅट इज इक्वल टू 5 रूट 3 इज द रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल. चला बेटा नेक्स्ट, चला सॉल्व करा बरं. नेक्स्ट काय दिलेलं आहे, द पिरियड ऑफ पार्टिकल इन SHM इज, पटकन गिवन डाटा पॉईंट आउट करायचा, 8 सेकंद दिलेला आहे आणि ॲज टी इज इक्वल टू 0 इट इज ॲट द मीन पोझिशन. मीन पोझिशनपासून मोशन, द रेशो ऑफ द डिस्टन्सेस ट्रॅव्हल्ड बाय इट इन द फर्स्ट सेकंड अँड द सेकंड. म्हणजे पहिल्या सेकंदामधलं आणि दुसऱ्या सेकंदामधलं, हे लक्षात येतं का, इथं
पहिल्या सेकंदातलं आणि दुसऱ्या म्हणजे पहिल्या दोनमधून पहिला एक वजा करा. तर या दोन्हीचा रेशो काढायचा आहे आपल्याला. दॅट इज x1 डिवाइड बाय x2 मायनस x1 इज टू बी आस्क इन द न्यूमरिकल. चला बरं बेटा, x1 इज इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा 2 पाय बाय t इंटू स्मॉल t. a साइन ऑफ 2 पाय बाय t कॅपिटल 8 इंटू 1 सेकंद पहिल्या सेकंदातलं म्हणून x1 घेतलं. पाय बाय 4 म्हणजे किती आलं a बाय रूट 2. a बाय रूट 2 पहिल्या सेकंदातलं. आता पहिल्या 2 सेकंदातलं a साइन ऑफ 2 पाय बाय 8 इंटू 2 किती आले पाय बाय 2 म्हणजेच a आलं बेटा x2. आता तुम्ही काय करा x2 मायनस x1 काढा म्हणजे a मायनस a डिवाइड बाय रूट 2 किती येईल x2 मायनस x1 इज इक्वल टू रूट 2a मायनस a डिवाइड बाय रूट 2. और a कॉमन काढा ब्रॅकेटमध्ये रूट 2 मायनस 1 डिवाइड बाय रूट 2. आता घ्या x1 डिवाइड बाय x2 मायनस x1 इज इक्वल टू a डिवाइड बाय रूट 2 डिवाइडेड बाय a इन ब्रॅकेट रूट 2 मायनस 1 डिवाइड बाय रूट 2. रूट 2 कॅन्सल a कॅन्सल 1 अपॉन रूट 2 मायनस 1 इज द रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल. आलं का बेटा हे. आता त्यानंतर बेटा पुढचा प्रॉब्लेम जो असेल, चला नेक्स्ट प्रॉब्लेम. कॉन्सन्ट्रेट करा तुमचं फोकस. हां पहा बरं आता काय दिलेलं आहे. 50 नंबर. स्टार्टिंग फ्रॉम ओरिजिन अ बॉडी ऑसिलेट सिम्पल हार्मोनिकली विथ अ पिरियड capital T is equal to 2 seconds. After what time will its kinetic energy 75% of total energy? Kinetic energy 75% of total energy म्हणजे तो कुठं आला x is equal to a by 2. मिडवे पोझिशनला आला आहे तो पार्टिकल. मिडवे पोझिशनला 75% कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जीच्या आणि 25% पोटेन्शियल एनर्जी असते. तर आपल्याला काय विचारलं आहे या प्रॉब्लेममध्ये, तर टाईम विचारलं आहे बेटा. t इज इक्वल टू 2 सेकंद. आता मीन टू मिडवे, मीन टू मिडवे टाईम सांगा किती असतो. मीन टू मिडवे t1 इज इक्वल टू कॅपिटल T डिवाइड बाय 12. 2 divided by 12 means 1/6 सेकंद. चला आता काय दिलेलं आहे 51 नंबर. 2 particles A and B execute simple harmonic motions of period T1 is equal to T आणि T2 is equal to 5/4T. किती 5/4T. They starts from the mean position. The phase difference between them when the particles A complete one oscillation. हा A complete केला असेल तर हा किती ऑसिलेशन कंप्लीट करेल म्हणजे या दोन्हीमधला फेज डिफरन्स किती आहे. फेज डिफरन्स जो दिलेला आहे यामध्ये हा T असेल तर 5/4T म्हणजे हा सव्वा झाला. हा A कंप्लीट केले तर हा सव्वा झाला म्हणजे ओरली पाहिलं तर π/2चा फेज डिफरन्स येतो. फेज डिफरन्स कितीचा येतो π/2चा. म्हणजे यामध्ये φ1ची किंमत बेटा किती येते 2π/T इंटू T1 आणि φ1 φ2 इज इक्वल टू 2π/T2 हे T1 कॅपिटल इंटू इथं किती घेतलं आहे T. राईट. आता या दोन्हीतला डिफरन्स सव्वाच झाला ना, सव्वा पटीनं हे जास्त आहे. तर
delta phi is equal to phi 2 minus phi 1 is equal to 2 pi by t means 5 by 4t minus 2 pi upon capital T into या दोन्हीमध्ये स्मॉल टी कॉमन करा आणि हा जो फेज डिफरन्स येतो किती आला आता हा 2 पाय कॉमन काढा मी 2 पाय कॉमन काढला 2 पाय बाय कॅपिटल टी कॉमन काढलं तर किती असेल 4 बाय 5 मायनस 1 and this is equal to 2 pi by capital T 1 by 4 1 by किती आलं 1 by 5 येईल दॅट इज डेल्टा फाय ची किंमत आता टी किती आलं आहे एक कंप्लीट ऑसोलेशन झाला असेल म्हणजे आफ्टर टाईम किती स्मॉल टीची किंमत into small t आहे ना भेटेल हिट स्मॉल टी अँड दॅट इज 2 pi by capital T 1 by 5 into कॅपिटल टी जर ठेवला तर हे कॅन्सल गेलं अँड दॅट इज 2 pi by 5 2 pi by 5 हे कम्प्लिटली या ठिकाणी असं येईल फेज डिफरन्स 2 पाय बाय 5 हा डेल्टा फाय बरोबर फिगरवरती xt ग्राफ of a particle undergoing simple harmonic motion is shown in below. The acceleration of the particle at t is equal to 4 by 3 second ला काढायचं आहे बेटा ॲक्सलेशन तर आता इथं या फिगरहून तुम्हाला काय येतं ॲम्प्लिट्यूड किती आहे फिगरहून ॲम्प्लिट्यूड जर पाहिलं तुम्ही तर 1 सेंटीमीटर बरोबर आहे का हे दिलेलं आहे ॲम्प्लिट्यूड 1 सेंटीमीटर राईट आणि परत तुम्हाला स्मॉल x इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा इंटू टी आता पिरियड किती आहे एक टी आहे कॅपिटल टी इज इक्वल टू 8 सेकंद तर ए 1 साइन ऑफ ओमेगाची किंमत 2 पाय बाय टी कॅपिटल टी इंटू 4 by 3 and that is equal to sine of 2 pi by 8 period into 4 by 3 4 दोने 8 हे कॅन्सल साइन ऑफ पाय बाय 3 साइन 60 येतं √3/2 आणि ॲक्सलेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स 4 पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर 64 हे मायनस इंटू एक्सची किंमत √3/2 हे 4 16 आलं राईट अँड दॅट इज इक्वल टू √3 डिवाइड बाय 32 पाय स्क्वेअर √3 divided by 32 pi square centimeter per second square is the result of this numerical. आता त्यानंतर बेटा शेवटचा प्रॉब्लेम या सीटमधला 49 a body executing simple harmonic motion at a displacement x its potential energy is E1. Potential energy E1 is equal to 1 by 2 em omega square x square, right?
आता हे आपण कॉन्स्टंट के एक्स स्क्वेअर आपण म्हणलं आणि पोटेन्शियल एनर्जी वाय डिस्प्लेसमेंटला किती 1/2 एम ओमेगा स्क्वेअर हे वाय स्क्वेअर आले. आता पोटेन्शियल एनर्जी ई ॲट डिस्प्लेसमेंट एक्स आणि वाय काही एक्स आणि एक्स प्लस वायला पोटेन्शियल एनर्जी किती असेल. दी पोटेन्शियल एनर्जी ई ॲट डिस्प्लेसमेंट एक्स प्लस वायला पाय बेटा. आता इथं जर आपण घेतलं काय तर ई इज इक्वल टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स प्लस वायचा स्क्वेअर एक्स प्लस वायचा स्क्वेअर. हां तर आता इथं काय येईल ही टोटल एनर्जी जी असेल मी दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतलं तर रूट ऑफ ई इज इक्वल टू रूटमध्ये 1/2 एम ओमेगा स्क्वेअर आणि इथं एक्स प्लस वाय. आता एक्सची किंमत किती एक्सची किंमत जर तुम्ही घेतला तर E1 डिवायडेड बाय हे 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज. यावरून एक्स देअरफॉर एक्स इज इक्वल टू E1 डिवायडेड बाय रूटमध्ये 1/2 एम ओमेगा स्क्वेअर राईट. तर बेटा इथं रूट ऑफ E1 डिवाइड बाय 1/2 एम ओमेगा स्क्वेअर प्लस रूट ऑफ E2 1/2 एम ओमेगा स्क्वेअर राईट. आता हे कॉमन काढा हे कॅन्सल होऊन जाईल आणि मग आपल्याला येईल रूट ऑफ E1 इज इक्वल टू रूट E1 प्लस रूट E2. म्हणजे ऑप्शन बीमध्ये आपलं करेक्ट रिझल्ट न्यूमरिकलचा येतो. अशा पद्धतीनं हा न्यूमरिकल आपण इथं सॉल्व केला.